अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. गुरुवार म्हटलं की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा वार गुरुवार. आपण वाटच बघत असतो गुरुवारची, कधी गुरुवार येईल. आणि आणि तसं पाहायला गेलं तर गुरुवारचं आपलं एक शेड्यूल असतं. आपण ठरवलेलं असतो की नाही बाबा, ह्या आता गुरुवार आला आहे किंवा आता येणाऱ्या गुरुवारी मला तर काही रोज केंद्रात, मठात, मंदिरात जायला जमत नाही, पण मी रोज म्हणजे दर गुरुवारी मी केंद्रात जाणार. त्याच्याबरोबर आता गुरुवार आला आहे तर मी नव्याने पारायण सुरुवात करेल. आता गुरुवार म्हणजे आता गुरुवार आला आहे किंवा गुरुवार येणार आहे तर मी नव्याने ही सेवा सुरुवात करेल, किंवा नाही काही तर मी गुरुवारी एक माळ तरी जपेल. असे बरेच विचार आपण करत असतो जेव्हा गुरुवार येत असतो किंवा गुरुवार येणार असतो. तेव्हा आपल्या मनात बऱ्याच काही अशा विचारच चालू असतात की ह्या गुरुवारी असं करावं, त्या गुरुवारी तसं करावं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारीमध्ये म्हणजेच गुरुवारी फक्त सेवाबरोबर काही उपाय पण आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे. आणि खरं तर ती एक प्रकारची सेवाच आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुमच्यापैकी कोण कोण करतं मला आवर्जून सांगा. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण बघा, गुरुवारी फरशी पुसत नाही आपण म्हणत असतो, पण जिथे देवपूजा आपण करत असतो किंवा जिथे तुम्ही गुरुवारची मांडणी करणार आहात, मग ते 9 गुरुवार असो किंवा 11 गुरुवार असो किंवा साईबाबांचे गुरुवार असो, कुठले पण असो, तर तो जो भाग आहे अर्थात तो आपण स्वच्छ करत असो. सगळ्यांना माहिती आहे की गुरुवारी हळदीचं लेपन करायचं असतं. तेही करायला ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करावं, खरं सांगू का, आपला जो उंबरा आहे तो स्वच्छ करतच असतो ना आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडीशी हळद, लेप वगैरे लावला तरच लक्ष्मी प्रसन्न होते का, असं अजिबात नाहीये. काय सांगितलं होतं की आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी घ्या, गोमूत्र घ्या, थोडंसं 2-3 थेंब गोमूत्र घ्या, चिमूटभर हळद घ्या, पाणी घ्या, त्याचा स्प्रे करा आणि तुमच्या उंबऱ्यावर तुम्ही लावून द्या. म्हणजे त्याने तुम्ही उंबरा स्वच्छ केला तरी चालतो. असं केलं तरी चालतं. स्पेशली पूर्ण थर वगैरे लावायची, अर्थात ते केलं तर खूपच छान, खूपच चांगलं. पण खरंच एवढा टाइम नाही मिळत की ताई, अर्थात आम्ही वर्किंग आहे, लहान मुलं आहे, घरातल्या बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही जो आपण लेप लावतो, पूर्ण एक लेअर बनवतो, ते नाही करणं शक्य झालं तरी चालतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्या, गोमूत्र घ्या आणि हळद घ्या. फक्त एक वाइप्स आउट म्हणजे एक वाइप्स तुम्हाला त्याच्यावर एक फिरवायचं आहे आणि नंतर जी रांगोळी वगैरे काढतो आपण ते तुम्हाला काढायचं आहे. दुसरं, तुम्हाला माहिती आहे की गुरुवारी जर तुम्ही तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं, कच्चं दूध याचा अर्थ काय, तापवलेलं दूध नाही. दूध जर तुम्ही आपल्याला आता सकाळ सकाळ म्हटलं तर दूधवालाच येतो. काही वेळा असं होतं की ताई आमच्याकडे रात्री दूधवाला येतो, मग काय करायचं, काही नाही. रात्री जरी दूधवाला येत असेल तुमच्या घरी तर काय करायचं, थोडंसं दूध कच्चं काढून घ्यायचं आणि ते तुम्ही टाकू शकता. असं नाही की ताजंच दूध व्हायचं. आता रात्री दूध येतं सगळ्यांच्या घरात, काही सकाळी दूध येतं असं नाही. रात्री थोडंसं तुम्ही काढून घ्यायचं, एक चमचाभर एका वाटीमध्ये काढून ठेवा आणि सकाळी ते तुम्ही तुळशीला घालू शकता. फक्त दूध घालायचं का नाही, आपण जसं पाणी अर्पण करतो तुळशी मातेला त्याच्याबरोबर थोडंसं कच्चं दूध टाकायचं. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की हळद पण टाका, पण मी तुम्हाला सांगेल की फक्त आणि फक्त कच्चं दूध टाका. आता दुसरं, मी नेहमी म्हणत असते की आपल्यावर गुरुचरित्र ग्रंथात, मी कोण आली बोलणारी, गुरुचरित्र ग्रंथात सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारत असतो, पण गुरुची जर अवकृपा तुमच्यावर झाली तर देवही काही करू शकत नाही. याचा अर्थ खूप मोठा आहे की आपला गुरुबळ, मी नेहमी म्हणतो की गुरुबळ, गुरु गुरु गुरु, माझ्या आयुष्यात जे काही आहे ते गुरूंमुळे, सुरुवातही गुरूंमुळे आणि आयुष्याचा अंत देखील माझ्या गुरूंच्या साक्षीने होईल, हे पण मला माहिती आहे, त्यांच्या संमतीने होईल. हा गुरुबळ आपल्याला खूप काही उंचावर नेऊन ठेवतो. शेवटी तुमचे कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळत असतं. गुरुवार म्हटलं की पिवळं म्हणजे बृहस्पती देवांचा तो वार असतो, जे आपल्या गुरूंचे पण गुरु असतात. आणि पिवळं तर महाराजांना पण पिवळं, कारण ते गुरूंशी संबंधित असतो. मग पिवळ्या कलरचं आपल्याला दान धर्म बघा, 4-4, 5-5 तास तुम्ही सेवा करता आहात, स्वामी चरित्राचं पारायण करता आहात, पण तुमची कर्म वाईट आहे ना, तर महाराज तुम्हाला अजिबात पावणार नाही, अजिबात नाही. भले तुम्ही दिवसातून एकदाच नाव घ्या, पण तुमच्या कर्मात महाराज ठेवा. तुम्ही ज्याला काहीतरी करता आहे ना ते निस्वार्थपणे करा, कुठलाही स्वार्थ न ठेवता करा. बघा, महाराजांकडे कधीच काही मागायची तुमच्यावर वेळ येणार नाही, हे मात्र नक्कीच. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की दर गुरुवारी केंद्रात, मठात, महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात आवर्जून जा, ते आपले गुरु आहेत. रोज तुम्ही, मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरात स्वामीचा फोटो आहे,
तुम्ही मला खरं सांगा, कोण कोण घराच्या बाहेर पडताना महाराजांना मुजरा करतं? कोणी आपल्या नवऱ्यांना अशी सवय लावली आहे की घराच्या बाहेर पडताना देवांना प्रार्थना करते असते? मग मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ करेल. आता फक्त ओरली सांगते की महाराजांना प्रार्थना करायची असते. त्यांना सांगायचं असतं की मी घरातून बाहेर चाललो आहे, मी सुखरूप घरामध्ये येईल आणि माझ्यासोबत तुम्ही चला. मुलगा नवरा असो, मुलगा असो, मुलगी असो, प्रत्येकाला ती शिस्त आहे का आपण घराबाहेर पडताना देवाच्या पाया पडतो का, ते पण देखील तेवढं महत्त्वाचं आहे. दर गुरुवारी न चुकता तुम्ही केंद्रात जातातच असेल. मला माहिती आहे माझं 75% महिला वर्ग आहे जो केंद्रात जात असेल, आणि ज्याचं खूप लांब आहे, ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे, घरातच तुम्ही महाराजांना मुजरा करा. आणि नाही तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाताना फक्त ना पिवळं काहीतरी घेऊन जा. पिवळं, मग तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता. तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात बऱ्याच वेळा बघत असेल की तिथे डाळ वाहिली जाते, गुळ वाहिला जातो, त्याचबरोबर फुटाणे आमच्याकडे फुटाणेच म्हणतात, तर फुटाणे, गुळ आणि फुटाणे वाहिले जातात. तुम्हाला जे काही करायला जमेल ते तुम्ही करायला शिका. आणि मेन म्हणजे तुम्हाला आपल्याला पिवळं काहीतरी दान करायचं आहे. बघा, तुम्ही कधी पण जर कुंडली जर बघायला गेले एखाद्या ज्योतिषकडे, तर ते पण तुम्हाला सांगतात की तुमचा गुरु खराब आहे ना, मग तुम्ही गुरुवारी असं करा, तुम्ही गुरुवारी तसं करा. त्या गुरुवारमध्ये एक येतं ती 14वा अध्याय तुम्ही आवर्जून पठण करावा. रोज केला तर सोन्याहून पिवळं, खूप छान. पण नाही शक्य होत तर गुरुवारी कमीत कमी 14वा अध्याय तुम्ही पठण करा. एक शिस्त लावा. आपण जी शिस्त लावतो तेच आपल्या घरचे फॉलो करत असतात. आता आपण बाहेर जातो, मग कुठे पण, मग ते नोकरीला असो, कॉलेजला असो, मुलं कॉलेजला जातात, आपण पण भाजीपाला किराणा कुठे ना कुठे घ्यायला बाहेर जात असतो. गुरुवारी एखादा गरीब व्यक्ती दिसला ना, तर त्याला वडापाव खायला द्या. मी नेहमी म्हणत असते, तू म्हणाल वडापावमध्ये तो जो वडा आहे अर्थात तो पिवळ्या कलरचा असतो, तो तुम्ही त्याला खायला द्या. त्याला पैसे अजिबात नका देऊ, त्याला वडापाव द्या, त्याला तुमच्या समोर खायला लावा. कोणी आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, त्याचा आत्मा नक्कीच तुम्हाला दुवा देईल, तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याने देऊ वरचा देव असतो तो बघणारा, प्रत्येकाचा लेखाचोखा त्याच्याकडे असतो. हा एक नियम पाळायचा की नाही ना काही बाबा, मी गुरुवारी तरी काहीतरी गरजू लोकांना, ज्यांना गरज आहे त्यांना मी आवर्जून दान करण्याचा प्रयत्न करेल. आपण गुरुवारी महाराजांसाठी चाफ्याचे फुलं वगैरे आणत असतो. महाराजांना अर्थात महाराजांना चाफ्याचे फुलं खूप आवडतात, पण त्यांना काय आवडतो, तर तुमचा भाव आवडतो, तुमचे कर्म आवडतं, की माझा स्वामी भक्त कसा वागतो, त्याचा आचार विचार, त्याची आचारसंहिता कशी आहे, तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याच्या मनातले विचार, आपल्या आधी आपल्या मनात काय चाललेलं असतं ते सगळं महाराजांना माहिती असतं. फक्त 4-4, 5-5 तास सेवा करून काही होत नाही. गुरुवार हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. दिवसभर फक्त दान, ह्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता ते आम्ही कुठे जात नाही, आम्ही काय करू शकतो गुरुवारी? बघा, मी तरी खरं सांगते तुम्हाला, मी कधी कधी काय करते, कारण प्रत्येक आता तर याच्यामुळे बाळामुळे बाहेर जाणं होत नाही, किंवा केंद्रातही जाणं बऱ्यापैकी खूप कमी झालं आहे. एरवी तर व्हायचंच, आणि दर गुरुवारी माझी केळी तर असायचीच. मी केळी महाराजांना घेऊनच जायची. कधी म्हणजे कधी प्रसादाच्या आधी, आरतीच्या आधी गेल्यावर ते काय, सॉरी, आरतीच्या नंतर गेल्यावर ते काय ठेवत नाही. आणि जर तुम्ही आरतीच्या आधी गेलं तर तिथे तो प्रसाद म्हणून तुमचा दिला जातो. मग ते केळी दुसऱ्या दिवशी पण तुम्ही वाटू शकता, म्हणजे केंद्रातले लोक ते वाटतात, काही त्याचा प्रॉब्लेम नाही. आता दत्त मंदिरात तुम्ही जाऊन जरी ठेवलं आणि तुम्ही नंतर मग त्यांनी प्रसाद म्हणून घेतलं तर चालेल. आपण जेव्हा एखादी वस्तू दान करतो ना, देवाला दान करतो ना, त्याच्यातली थोडी जरी घेऊन यायची, तर मी एक केळ घरी घेऊन यायची, असं मी करायची. आता तर ते होत नाही जाणं. मग अशा वेळेस मी काय करते, खरंच तुम्हाला सांगते, मला ज्या मदत करणाऱ्या ज्या ताई आहे, ज्यांचा म्हणजे माझाही त्याच्यात खूप जीव आहे आणि त्यांचाही माझ्यात तेवढा जीव आहे, त्यांना मी दर गुरुवारी काही ना काही पिवळं खायला देते. काही ना काही असतं. मग घरात जे काही पिवळ्या कलरचं असेल, मोस्टली केळीच असते. आता जर कधी कधी पिवळं नसलंच घरात, तर मग काही द्यायचं नाही का त्यांना? नाही, तुम्ही मोस्टली त्या कलरचं दान करायचा प्रयत्न करा. मग मी काय करते, कसं, मग हळदीचं दूध करते. मी हळदीचं दूध थोडंसं दूध घेते, त्यात हळद टाकते, थोडंसं गरम करते, आणि दूध, मसाला वगैरे, काजू बदाम जे असेल, जे अवेलेबल असेल घरात ते टाकते. नाही तर फक्त साखर आणि हळद आणि दूध त्यांना ते प्यायला देते. हा एकदम सोपा आहे घरात. आता ताई मी म्हणाल, ताई आमच्याकडे नाही मदत करणारे, कोणी ना कोणी चालूच असतं घरात. शेजारचा मुलगाही आपल्या घरात येतो तरी त्याला आपण काही ना काही देत असतो. काही ना काही त्या दिवशी ना माझ्याकडनं काहीतरी दान झालं पाहिजे, हा एक हेतू ठेवा दर गुरुवारी. आता सगळ्यात महत्त्वाचं, नवऱ्याने दान केल्यावर आपण सगळे एकच आहे.
बायकोने केलेलंही नवऱ्याला मिळतं, नवऱ्याला केलेलंही बायकोला मिळतं. आपण आपल्यासाठी कोण काय मागतंय का सांगा बरं. प्रत्येक जण ताई नवऱ्याचं असं, ताई मुलाचं असं, ताई मुलीचं असं, ताई कोण मला बोललं की ताई मला स्वतःला काहीतरी पाहिजे आहे, मला मला साडी द्या, मला हे द्या, कोणीच मागत नाही. आपण आपल्या संसारासाठीच करत असतो. म्हणून जे काही करणं होईल ना गुरुवारी, दान खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे गुरुबळ मी तुम्हाला म्हणजे मी ह्या गुरुबळाची जिवंत साक्षीदार आहे की जेव्हा गुरुबळ स्ट्रॉंग आणि गुरुबळ स्ट्रॉंग एकांत होतं फक्त माझ्या महाराजांच्या सेवेने. आणि तुमचे कर्म जेव्हा तुमचे कर्म चांगले असतात, तुमच्या सेवा स्ट्रॉंग असताना महाराज भरभरून देता, काही मागावं लागत नाही. आता आधीसारखी इतकी सेवा होत नाही म्हणून महाराजांनी काही दुर्लक्ष केलंय का? ते अजूनही पाठीशी आहे. सतत काही ना काही स्वप्नाद्वारे काही ना काही भास मला होत असता. अर्थात ते महाराज माझ्या पाठीशी आहे आणि ते माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या पाठीशी राहो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.